बोलू का पहिली तक्रार दिल्यापासून. हां, पहिल्यापासून कधी तक्रार दिली दोन परत चौकशी लागली हे सगळं सविस्तर हे करा बरोबर. सांगा. त्याचं एक 20 लाख सांगतो. त्याच्यानंतर ह्याचे हां आणि परत हे जे दिले त्याचे. नमस्कार. उमरगा चिवरीच्या ग्रामपंचायतमधून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्या संदर्भात मी उपोषणासाठी बसले. प्रथम सुरुवातीला मी 5 मे 2025 ला अर्ज केला होता पंचायत समिती तुळजापूरला. त्या संदर्भात एक 5 ते 6 कामाची मी म्हणजे तक्रारी अर्ज केला होता. मग ते 5 ते 6 कामाची तक्रारीमधून पंचायत समितीच्या विस्ताराधिकारी मी चौकशी केली. चौकशी करून अहवाल पंचायत समितीला दाखल केला. पंचायती समितीतून दाखल केल्यानंतर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी तो पूर्ण अहवाल बघून परत त्यांचा जो काय अहवाल आहे त्यांचा अहवाल पाठवून परत जिल्हा परिषद पाठवला. जिल्हा परिषदला पाठवल्यानंतर जिल्हा परिषदचे जे काय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी लावली. त्याच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी 4 ते 5 सुनावण्या घेतल्या. 4 ते 5 सुनावणीमध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे जो काही भ्रष्टाचार केलेला आहे तो निष्पन्न झाला. निष्पन्न होऊन परत नंतर ऑन दी स्पॉट पंचायत समितीचे काही जे विस्ताराधिकारी आहेत त्यांना ऑन दी स्पॉट पंचनामा करण्यासाठी लावलं की त्याच्यामध्ये पुस्तक खरेदी असेल, जे काय पुस्तक खरेदी दाखवलेलं आहे त्याच्यात ज्यावेळेस स्वतः पंचायत विस्ताराधिकारी मॅडम जे आहेत ते येऊन चौकशी केल्यानंतर ऑन दी स्पॉटला जवळजवळ फक्त 90 काहीतरी पुस्तकं तिथे उपलब्ध झाली. ते पण मी तक्रार दिल्यानंतर पुस्तकं उपलब्ध करून ठेवली. कारण प्रशासनाचा नियम काय आहे की काम करायच्या अगोदर जिओ टॅगिंगचा फोटो असला पाहिजे आणि काम झाल्यानंतर जिओ टॅगिंगचा फोटो असला पाहिजे. असं कुठल्याच जे काय फक्त कागदोपत्री दाखवून नुसते फक्त निधी म्हणजे ह्यांनी हडप केलेला आहे आणि पूर्णपणे भ्रष्टाचार केलेला आहे. कोणी हडप केलाय म्हणजे कोणावर आरोप आहे? सरपंच ग्रामसेवक यांनी निधी पूर्णपणे हडप केलेला आहे. हे तक्रार दिल्यानंतर तक्रार कधी दिली तुम्ही? पहिली तक्रार 5 मे 2025 ला दिलेली आहे. त्याच्यावर त्याने संबंधित विस्ताराधिकाऱ्यांनी अर्जाची दखल घेऊन चौकशी लावली. हो बरोबर. अर्जाची दखल दोषी आढळले. हो दोषी आढळले. परत पुढे काय कारवाई केली जाईल? मग काय आता जिल्हा परिषदला त्याची म्हणजे सुनावणी झालेली. किती सुनावण्या झाल्या? साधारण तिथे 4 ते 5 सुनावणी झाली. त्यात काय निष्पन्न झालं? दोषी आढळले. कारण पुस्तकं खरेदी केली नाहीत. रस्ता काय कारवाई? मग आता ते कारण तिथं जे काय बांधकामचे जे काय वागत साहेब आहेत त्यांचे फक्त 27 जानेवारीला त्यांना पत्र काढलेलं आहे. पण अद्याप म्हणजे ते पण चौकशी झालेली नाहीये. कारण सभागृह दुरुस्ती आणि क्षेत्रासाठी जो का रस्ता आहे तो ह्यांनी दाखवलेला आहे. पण ऍक्च्युली ते काम झालंच नाही, कुठंच काम केलेलं नाही. कारण आता तिथं काम असं दाखवले की म्हणजे मी तक्रार दिल्यानंतर सभागृहासाठी किती होतं? सभागृहासाठी 41,390 आणि सीसीटीव्हीच्या नंतर आहे. सभागृह दुरुस्ती आणि शेतरस्त्यासाठी शेतरस्ता म्हणजे जे काय शेतरस्ता दाखवलाय त्यासाठी 34,492 आणि ह्याचं काम असं दाखवलं यांनी की मी तक्रार दिल्यानंतर म्हणजे घाई गडबडीत असं केलेलं आहे की कम्प्लिशन सर्टिफिकेट जे असतं सीसी सर्टिफिकेट ते त्यांनी जिओ टॅगिंगच्या फोटोच्या अगोदर दाखवलेलं आहे. म्हणजे काम चालू व्हायच्या अगोदरच तुमचं काम कम्प्लीट अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. मग हे झाल्यानंतर त्याची चौकशी तक्रारी म्हणजे चालू असताना कारवाई चालू असताना त्याच्यानंतर परत नंतर यांनी भ्रष्टाचार केला. त्या भ्रष्टाचारच्या नंतर साधारण मी जो काय अर्ज आहे 21 नोव्हेंबर 2025 ला अर्ज केला होता परत पंचायत समितीला. त्या संदर्भात मी बऱ्याचदा पाठपुरावा केलेला आहे. साधारण याच्यामध्ये 28 चे काम आहेत. 28 कामातून एकही काम केलेलं नाही, फक्त कागदोपत्री दाखवून पैसे उचललेत. आणि ह्याच्यामध्ये काही कामं अशी आहेत की राहुल किशोर वाघमारे जो आहे तो बोळेगावचा ग्रामपंचायत ऑपरेटर आहे. त्याच्या नावाने बरेच बिलं काढलेले आहेत. आता वॉटर सप्लाय वर्क NN काहीच नाही. ऑपरेटर कसं आता ते ग्रामपंचायतनं काढलेलं आहे. कारण ग्रामपंचायतने हे म्हणूनच म्हणतो ना की पूर्णपणे चुकीचं काम केलेलं आहे आणि पूर्णपणे तो पैसा हडप केलेला आहे. साधारण 28 काम आहेत. मग ते मी 21 नोव्हेंबरला तक्रार दिली. त्याच्या संदर्भात आणखी चौकशी झालेली नाहीये.
कारण मी त्याचा पाठपुरावा केला तर ग्रामसेवक दप्तर देत नाहीत किंवा ग्रामसेवकाकडून मला रेकॉर्ड उपलब्ध होत नाहीत असं जे काही विस्तार अधिकारी आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे. ते तक्रारी झाल्यानंतर म्हणजे ह्याची चौकशी चालू असताना परत नंतर साधारण मार्चमध्ये परत यांनी TCL दाखवले, म्हणजे TCL खरेदी केलं म्हणून दाखवलेलं आहे. पण TCLचा साधा एक पोत सुद्धा न आणता 50,000 ते 55,000 रुपये म्हणजे त्यांनी उचललेले आहेत. आणि TCL तर आणलेच नाहीत. त्याच्यानंतर दुसरं जे आहे कॅमेरे, जे काही CCTV मध्ये गावामध्ये कॅमेरे बसवलेत. 4 सेटचा म्हणजे 3 कॅमेरे म्हणजे 3 बसवलेत. 4 सेटचे 3 असे 3 ठिकाणी बसवलेत. साधारण आज जर बाजारभावानं जर आपण बघितलं तर 70,000 ते 90,000 रुपये त्याची किंमत होती. मग ते चालू होण्यासहित म्हणजे त्याला DVR असेल, मॉनिटर असेल, पण तसं एक म्हणजे कुठला कॅमेरा चालू नाही. किती होता टोटल शासनाचा? म्हणजे 3,36,000 रुपये उचललेले. आणि तुमचं आता म्हणजे नेमकं म्हणण्याचा उद्देश काय किंवा किती असावं? आता जर म्हणजे मी आता सध्या नाही बंद आहेत सध्या. सर्व्हर ग्रामपंचायत मध्ये लावले वाटतं, पण चालूच नाही. कारण त्याला पूर्ण जे काय आहे मी कारण तक्रार दिल्यानंतर हे जे काही कॅमेरे वगैरे जे आहेत ते त्याचे काय ते DVR आणायचं किंवा मॉनिटर आणून लावायचं हेच सध्या म्हणजे चालू आहे. जर बाजारभावाने जर भेटले तर 70,000 ते 90,000 रुपये त्याची किंमत होते. साधारण म्हणजे 2-2.5 लाख रुपये त्याने हडप केलेले त्याच्यातले. खूप मोठा म्हणजे खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि जर समजा त्यांनी बसवल्या सहित जर हे केलं तर त्याची किंमत 70,000 ते 90,000 होती. आणि दुसरं जे आहे ते महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे. महिलांना प्रशिक्षण म्हणजे साधारण 23 महिलाचे 92 महिला यांनी केलेले आहेत. इथे दाखवतो मी. 34 दिवसाचं प्रशिक्षण दाखवले, पण मोजून एक 6 ते 7 दिवस म्हणजे महिलांना बोलवलं होतं. साधं त्या महिलांना तिथं पायडल सुद्धा मारता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि प्रशिक्षण कसं घेतलंय आता इथं मी दाखवतोय. जे काय यांनी सह्या घेतलेले आहेत म्हणजे एवढे दिवस आम्ही प्रशिक्षण घेतलं म्हणून. आता जे या पहिल्या पेजवर जे 23 महिला आहेत त्याच महिला दुसऱ्या पेजवर आहेत, त्याच महिला तिसऱ्या पेजवर आहेत, त्याच महिला चौथ्या पेजवर आहेत. फक्त नावाची जे काय आदला बदल आहे, 1 नंबरचं नाव 3 नंबरला, 3 नंबरचं नाव आता इथं बघा. इथं जे पहिलं नाव जे आहे किंवा जे 3 नंबरला जे नाव आहे दुसऱ्या पेजवरती इथं बघा 6 नंबरला आहे. हेच इथं पहिल्या पेजवर 3 नंबरला आहे, दुसऱ्या पेजवर 6 नंबरला आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या पेजवर 14 नंबरला आहे, त्याच्यानंतर चौथ्या पेजवरती तेच नाव इथं महिला केले, 22च महिला दाखवले. फक्त खालीवरी नावं घेतली. नेमकं किती महिलांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांनी किती महिला लागले? आता हे साधारण म्हणजे किती महिला असतील, किती डबल जी नावं दिसतात? 23 महिलांचं प्रशिक्षण ह्यांनी म्हणजे 23 महिलांना बोलवलेत आणि ते पण त्यांना 34 महिला म्हणजे 34 दिवसाचं प्रशिक्षण दाखवलं असं दिले. मग त्याच्यासाठी जे काय दररोज प्रशिक्षण जे दाखवलेलं आहे त्याचे दररोजचे जिओ टॅगिंगचे फोटो पाहिजे. एकाही दिवसाचा जिओ टॅगिंगचा फोटो नाही. म्हणजे तुम्ही 34 दिवस जर प्रशिक्षण घेतलेलं आहे तर 34 दिवसाचे तुमचे हे जिओ टॅगिंगचे फोटो पाहिजे. कारण मोजून फक्त 5 ते 7 दिवस त्यांना महिलांना बोलवले. आता ज्या काय महिला इथं प्रशिक्षण घेतले त्यांना साधं त्या शिलाई मशीनचं पायडल सुद्धा मारता येत नाही. आणि त्याच्यात पण असा भ्रष्टाचार आहे, म्हणजे त्याच्यात पण असं यांनी हे केलेलं आहे की 23 महिला दाखवून 92 महिला फक्त नावं खालीवरी केलेत. आणि याचा निधी जो आहे साधारण 1,75,000 रुपये उचललेला, म्हणजे 1,75,000 रुपये निधी पूर्णपणे हडप केला. त्याच्यानंतर भरपूर काम आहेत असे जे पाईपलाईन दाखवलेले आहे, म्हणजे पाणी पुरवठ्यामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी लोकांची पैपा आणायचे किंवा दुसऱ्याच्या पैपांनी पाणी ही करायची. आणि तो पूर्ण 4.5 लाख रुपयाचा पूर्ण निधी यांनी हडप केला. जर समजा तुम्ही पाईपलाईन आता मी जे काय पाणी पुरवठ्याचे जे काही इंजिनियर आहेत त्यांना मी चौकशी केली किंवा विचारलं तर ते काय बोलतात की आम्ही जे पाईपलाईन आहे ते पुरून घेतलेले, म्हणजे पुरून न घेता आदर आणलेले, आदर पाईपलाईन आणले. पण आदर पाईपलाईन आणलेले तुमचे जे वायर मोटर पाईप हे तर पाहिजे ना, ते कुठे आहे ते सुद्धा नाही. ते तरी दाखवा. काय मागणी तुमच्या आता प्रशिक्षणाचं जे काय प्रशासनाला आमची मागणी ही आहे, ह्या सर्व कामाची पूर्ण चौकशी करून 15 दिवसाच्या आत सरपंच ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
त्यांना बडतर्फ करावं, त्यांना अपात्र करावं. त्याच्यानंतर हा पूर्ण अहवाल जो आहे तो मला 15 दिवसाच्या आत मिळाला पाहिजे. आणि या संदर्भात जे काही ग्रामपंचायतीचे 6 सदस्य होते, विद्यमान सदस्य, म्हणजे कारभाराला कंटाळून 6 सदस्यांनी राजीनामा दिला. आत्ताच म्हणजे जानेवारीमध्ये राजीनामा दिलाय. ते राजीनामा दिल्यामुळं ग्रामपंचायत ही काय झाली, अल्पमतात आलेली. त्यामुळे यांना मासिक सभा घेता येत नाही किंवा ठराव सुद्धा घेता येत नाही. त्यामुळं याच्यासाठी जे काय प्रशासनाने याच्यावर प्रशासकाची म्हणजे नेमणूक केली पाहिजे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचं जे काही सर्व दप्तर जे आहे ते पूर्ण पंचायत समितीने किंवा जिल्हा परिषदेने ते ताब्यात घेतलं पाहिजे. आणि सर्व काम जे काही कामं दाखवलेले आहेत त्यांनी किंवा माझी जी काही कामाची जेवढी कामाची तक्रार आहे त्या सर्व कामाची जिओ टॅगिंगच्या फोटो सहित तो पूर्ण सगळा अहवाल आला पाहिजे. उदाहरणामध्ये जर सांगायचं म्हणलं, पाईपलाईन केलेली असेल त्याचं पेमेंट करायच्या अगोदर पाईप असेल, मोटर असेल, वायर असेल, हे ज्यावेळेस आपण आणत असतो त्याच्या अगोदरची जिओ टॅगिंगचे फोटो असले पाहिजे. त्याच्यानंतर किंवा महिलांना यांनी जे काही प्रशिक्षण दिलेलं दाखवलेलं आहे तसं त्या जिओ टॅगिंगचे 34 दिवसाचे प्रशिक्षणचे फोटो पाहिजे. आणि 24 महिलाचे जे काय 92 महिला केलेले जे खोट्या सही करून दाखवलेलं आहे त्याचं पण यांनी तपासणी केली पाहिजे.